आणि राज्यसभेच्या एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केलाय। राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला एक उमेदवार निवडून आणता येणार आहे आणि त्यातच आता संख्याबळाचा दाखला देत राज्यसभेची ही जागा शिवसेना ठाकरे गटाचीच असून ती आम्हाला मिळायला हवी अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मांडली। राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी राज्यसभेवर जायला हवं असं मत खासदार संजय राऊतांनी मांडलं होतं। मात्र आदित्य ठाकरेंनी पक्षाची भूमिका मांडत संख्याबळानुसार ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाची असून ती आम्हालाच मिळायला हवी हे स्पष्ट केलं। असे दोन वेगळे नाही आहेत। आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे। जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे। आणि म्हणून हे सगळं राजकारण बघत असताना, जी काही मतांची समीकरणं ती बघत असताना, संख्याबळ बघत असताना आमचा दावा हा ठाम आहे। आणि दुसरं म्हणजे ही जी काही चर्चा होईल ती अर्थात मातोश्रीवर होणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे काँग्रेसशी देखील चर्चा करणं गरजेचं आहे, कारण काँग्रेस देखील मित्रपक्ष आहे। अजूनही जी आमची काँग्रेससोबत काही चर्चा झाली त्याच्यात हा विषय जो आहे कोणाला सीट गेली पाहिजे याच्यात कुठेही आलेला नाही आहे। आणि म्हणून पक्षाचं जे मत आहे ते एवढंच आहे की ही जागा राज्यसभेची ही शिवसेनेचीच आहे। आता प्रश्न असा आहे, माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट? त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ, पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा हे आधी स्वीकारलं पाहिजे। हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय आहे? संजय राऊत हे शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करण्याचं काम करतायत, प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करण्याचं काम करतायत। कारण संजय राऊत यांना प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेमध्ये खासदार नकोत। आदित्य ठाकरेंच्या गटातला एकही माणूस संजय राऊत यांना आवडत नाहीत, त्यामुळे जाणीवपूर्वक शरद पवार साहेब निवडणूक लढणार, शरद पवार साहेबांनी निवडणूक लढण्याची इच्छा दाखवली आणि त्यांनी इच्छा दाखवली तर महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल। शरद पवारांचा उदो करायचा नाही तर आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करायचा, हे संजय राऊत यांच्या डोक्यातला धूर्तपणा आहे।